चिखलदरा में इन दिनों मौसम को देखने लाखों पर्यटक आ रहे हैं। शनिवार रविवार से ज्यादा पर्यटक हफ्ते के पांचों दिन निसर्ग का आनंद ले रहे हैं। इन दिनों चिखलदरा की मानसून जंगल सफारी बंद होने से 200 से ज्यादा घरों पर भूखमरी की नौबत आ रही है। प्रशासन को बार बार विनती करने के बावजूद भी चिखलदरा की जंगल सफारी बंद होने से जिप्सी चालक साथ ही गाइड यूनियन में निराशा नजर आ रही है। स्थायी नागरिकों का मानना है चिखलदरा में रोजगार पर्यटकों के भरोसे ही है। जिप्सी चालकों साथ ही गाइडलाइन ने जिलाधिकारी से मांग की है कि चिखलदरा वैराट जंगल सफारी शुरू करने की अनुमति दे। साथ ही सभी ने उपोषण में बैठने का निर्णय लिया है। जिप्सी चालकों में आक्रोश आंदोलन और चक्का जाम के लिए आगे आए स्थायी जिप्सी चालक और गाइड यूनियन ने आमदार राजकुमार पटेल से न्याय की गुहार लगाई है। बघू शकता तुम्ही, कोरोनाच्या मुळे आमची खूप परिस्थिती हाकाळी चाललेली आहे आणि विशेष आमचे चालक आहे, गाईड आहे, त्याच्यानंतर जावेद भाई आहे, मालक आहे आणि आम्ही खूप 3-4 महिन्यापासून घरी बसलेलो आहोत। आम्हाला व्यवसाय काहीच नाही आहे आणि आमची उधारी खूप प्रमाणात झालेली आहे। आम्ही सरकारने विनंती करतो की आमचे तळपात चालू करावी आणि हॉटेल चालू आहे, त्याच्यानंतर आपले पॉईंट चालू आहे, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जे बुकिंग चालू आहे ते कंटिन्यू चालू आहे। मगर आमचे जे गाईड लोक आहेत ते आम्ही घरी बसलेल्या सफारी अशी मागणी करतो की लवकरात सफारी चालू करावी। आम्ही प्रत्येकांना निवेदन देऊन चुकलेलो आहोत, तरी पण मॅडमचं असं म्हणणं आलेलं आहे की बा आपल्याकडनं सफारी चालू आहे, परंतु कलेक्टर मॅडमकडनं लेटर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सफारी चालू होत नाही, या प्रकारचं असं काही घडत आहे। तरी आमचं कलेक्टर मॅडमला पूर्ण गाईड किंवा जिप्सी युनियनवाले, जिप्सी चालक, जिप्सी मालक यांच्यावर पूर्णपणे भूकमरीची वेळ आलेली आहे। तर त्यामुळे आमचं सर्वांकडनं कलेक्टर मॅडमला असं निवेदन आहे की त्यांनी त्वरित या गोष्टीवर काहीतरी विचार करावा आणि जंगल सफारी हे चालू करावं। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।